हा हा जो क्वेश्चन आहे एक्सरसाइज 1.5 यामधील क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड क्वेश्चन थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर थोडं लॉजिकली काढावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन असा आहे, लेट y इज इक्वल टू e टू द पॉवर 2x इंटू tan x. आपल्याला काढायचं या क्वेश्चन मध्ये डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू काढायची आहे. पहिले सिंगल डेरिव्हेटिव्ह काढू. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू u इंटू वीचा रूल u आणि v. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड tan x डेरिव्हेटिव्ह sec square x प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e टू द पॉवर 2x इंटू 2. त्याच्यातून कॉमन येते e टू द पॉवर 2x आणि e टू द पॉवर 2x. e टू द पॉवर 2x कॉमन आला. रिमेनिंग टर्म्स आर sec square x प्लस 2 tan x. हा झाला पहिला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. अगेन डिफरेन्शिएट. इथं पण आता हे टर्म म्हणजे u आणि हे पूर्ण टर्म म्हणजे v. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता सेकंड मध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. प्लस मायनस रूल लागतो. प्लस मायनस रूल मध्ये पहिले सेक्स स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता सेक्स स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेताना पहिले पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 2 सेक एक्स पॉवर बेस मध्ये पॉवर 1 ने कमी, पॉवर 1 हा लिहिला नाही. नंतर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. हा झाला सेक्स स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. प्लस 2 ॲज इट इज टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. हा झाला पूर्ण v चा डेरिव्हेटिव्ह. प्लस सेकंड ॲज इट इज सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 tan x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e टू द पॉवर 2 चा डेरिव्हेटिव्ह 2 e टू द पॉवर 2x. आता इथे परत e टू द पॉवर 2x आणि e टू द पॉवर 2x, e टू द पॉवर 2x कॉमन काढला. रिमेनिंग टर्म्स आर 2 sec x इंटू sec x 2 sec square x इंटू tan x प्लस 2 sec square x प्लस ते मल्टिप्लाय करू 2 sec square x प्लस 4 tan x. परत एकदा बघा. आता प्रत्येक टर्म मध्ये 2 आहे, त्याच्यामुळे 2 पण कॉमन काढून घेऊ. थोडा लेंदी मध्ये सॉल्व्ह करते कारण की क्वेश्चन थोडा डिफिकल्ट असल्यासारखा आहे. 2 टू द पॉवर 2x sec square x इंटू tan x प्लस sec square x प्लस sec square x प्लस 2 tan x. ओके. आता बघा पहिल्या या दोन टर्म मध्ये इथून थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. इथून थोडा वेगळा सॉल्व्ह करायला लागते याला. 2 इंटू द पॉवर 2x. त्याच्यामध्ये आता काय कॉमन येते, सेक्स स्क्वेअर एक्स कॉमन आला. काय उरला मध्ये टॅन एक्स प्लस इथे काय उरला म्हणजे 1 प्लस आता या सेक्स स्क्वेअरला कन्वर्ट करायचं आहे. पूर्ण जो आन्सर आहे ते पूर्ण टॅन मध्ये आहे, त्याच्यामुळे सेक्सची इथे टर्म नाही नसली पाहिजे. त्याच्यामुळे याला सेक्स स्क्वेअरला कन्वर्ट करायचं आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स.
टू e to the power 2x sec square x 1 plus tan x प्लस इथं आता हा 1 प्लस 2 tan x प्लस tan स्क्वेअर एक्स. काहीच नाही केलं मी, फक्त रिअरेंजमेंट केली. 2 tan x आधी लिहिला आणि tan स्क्वेअर एक्स नंतर लिहिला. आता इथं काय होते, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला देत होतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथं ए इज इक्वल टू 1 आहे आणि बी इज इक्वल टू tan आहे या टर्मसाठी. 2 e to the power 2x sec square x 1 प्लस tan x प्लस हा पूर्ण जो फॉर्म्युला तयार झाला 1 प्लस tan x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघू शकता ए चा स्क्वेअर 1 प्लस 2 ए म्हणजे 1 नाहीये, नंतर tan x प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर एक्स. 2 e to the power 2x परत एकदा आता 1 प्लस tan x इथं पण आहे, 1 प्लस tan x इथं पण आहे, म्हणून 1 प्लस tan x कॉमन काढला. काय उरला, रिमेनिंग टर्म्स आर sec स्क्वेअर एक्स प्लस इथं 2 पॉवर मधला 1 पॉवर कॉमन आला म्हणजे 1 पॉवर बाकी आहे, 1 प्लस tan x. 2 e to the power 2x 1 प्लस tan x इंटू परत या sec स्क्वेअर एक्स ला कन्वर्ट करायचं. मी आधी सांगितलं तर पूर्ण जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण जे आन्सर आहे त्याचं tan मध्ये आहे. 1 प्लस tan स्क्वेअर एक्स प्लस 1 प्लस tan x. 2 e to the power 2x 1 plus tan x into 1 plus 1 2 plus tan x plus tan square x. हे आहे फायनल आन्सर. तर व्यवस्थित हा क्वेश्चन समजून घ्या. मी तर स्टार मार्क केलेला आहे. या स्टार मार्क पासून हा क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे आणि आन्सर नुसार आन्सर काढलेला आहे. नाहीतर मग आपल्याला sec स्क्वेअर एक्स मध्ये सुद्धा या प्रॉब्लेमचा आन्सर काढता येईल.